नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण हापूस आंब्याची माहिती घेणार आहोत. हापूस आंबा आंब्यांचा राजा आहे, तसेच तो जगप्रसिद्ध आहे. सर्व आंब्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट व चांगला लागणारा आंबा म्हणजे हापूस. हापूस आंबा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड या भागात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड केली आहे. तर काय होतं, आपल्याला जो समुद्रकिनारी लागला आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडचं जे हवामान आहे, माती आहे, त्याच्यामुळे ह्या हापूस आंब्याला अतिशय वेगळ्या प्रकारची चव व सुगंध आले. त्यामुळे काय झालं आहे की हापूस आंब्याला GI नामांकन मिळाले व तो अतिशय उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचा हा आपला आंबा आहे. तर आपण बघू शकता की ही जी आमच्या आंब्याची म्हणजे छोटीशी बाग आहे, त्यामध्ये कशा प्रकारचे आंबे आले. म्हणजे काय केलं आहे की हे जे आंबे आहेत म्हणजे ते कुठं आले. म्हणजे हापूस आंब्याचं कसं असतं, हापूस आंबा दरवर्षी येत नाही, म्हणजे कधी एक वर्ष आड येतो. तर काय झालं की ह्या वर्षी आमच्या बागेमध्ये हे जे आंबे आहेत ते कमी प्रमाणात आलेत. म्हणजे कसं नेमकेच आलेत. ह्या वर्षी आंब्याचा बहर थोडा कमी. म्हणजे काय होतं की आंब्यावरती काय झालं की ह्यावर्षी जो करपा रोग पडला होता, त्यामुळे काय झालं आहे की जे मोहर वगैरे होतं ते करपून गेले. त्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात फळगळती पण झाली. म्हणजे कसं आहे की मध्ये जे धुकं पडलं होतं किंवा अवकाळी पाऊस पडला होता, त्यामुळे काय झालं आहे की फळगळती झाली. त्यामुळे आंब्याचं प्रमाण ह्यावर्षी कमी झालं आहे. तर आपण काय करतो की हा जो आपला हापूस आंबा आहे, तर त्या हापूस आंब्यापासून आपण आंबा पोळी किंवा आपलं जे साठं वगैरे असतं ते बनवतो किंवा सरबत बनवतो. तर जो हा आपला हापूस आंबा आहे तर आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे. म्हणजे जे आपलं हे विटॅमिन ए जे गुणधर्म आहे ते आपल्या डोळ्यासाठी पण चांगलं आहे किंवा जे विटॅमिन C आहे ते आपल्या त्वचेसाठी किंवा पचन सुधारण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. हापूस आंब्याचं कसं असतं की जो आपला इतर आंबा आहे त्यापेक्षा जो आपला हापूस आंबा आहे तो खाण्यासाठी पण अतिशय उपयुक्त व चांगला असतो. म्हणजे कसं आहे, ह्याचा वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध असतो. तर आपण काय करायचं आहे की आपलं जे हापूस आंब्याचं झाड आहे त्याची आपण वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की हापूस आंब्याला कसं आहे, कधीकधी किडीचा प्रादुर्भाव होतो किंवा त्याच्यावरती वेगवेगळे प्रकारचे रोग येतात. तर आपण काय करायचं आहे की त्याची वेगवेगळी आपण काळजी घ्यायची. म्हणजे काय करायचं आहे, आपण फवारणीचं नियोजन करायचं आहे. म्हणजे आपला जेव्हा फळधारणा होते तेव्हा आपण त्या आंब्याला फवारणी करायची आहे. म्हणजे काय होतं की कोणत्याही रोगापासून आपले जे फळं वगैरे आहेत त्याचं आपलं रक्षण होतं. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा मोहर येतो त्यापासून आपण फवारणीला वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यामध्ये आपण ते फवारणी करायची. काय करायचं आहे, आंबा काढतेवेळी आपण काय करायचं आहे की तयार झालेला आंबा काढायचा. म्हणजे काय करतो आपण ग्राहकांना देण्यासाठी कोवला वगैरे आंबा काढतो, पण तसं आपण करायचं नाही. आपण काय करायचं आहे की आपला परिपक्व झालेला आंबा काढायचा. म्हणजे कसा तो आपला पिकण्यासाठी पण चांगला लागतो. म्हणजे कसं तयार झालेला आंबा आहे तो खाण्यासाठी पण अतिशय योग्य व चांगला असतो. तर तुम्हाला पण असा आपला हापूस आंबा आवडतो का? म्हणजे आवडायला पाहिजेच, कारण तो अतिशय प्रसिद्ध आहे. तर तुम्ही पण आपल्या घराजवळ किंवा आपल्या बागेमध्ये हापूस आंब्याची लागवड केली आहे का? तर जरूर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.